लग्न झाल्यापासून माझ्या गळ्यात नाही मनी, ओ गळ्यात नाही मनी. बायात बसल्यावर पेताड नवऱ्याची काय सांगल ती वाणी. घरामध्ये नाही पाण्याचा नळ, बायको माहेरी पळ. नमस्कार मंडळी, आजचा विषय आहे दारू सोडा संसार जोडा. मुद्दामून मी आजचा विषय घेतलेला आहे, दारू सोडा संसार जोडा. आजच्या या युगामध्ये भरपूर लहान लहान मुलं व्यसनं करायला लागलेले आहेत आणि व्यसनं करून लवकर वयात व्यसनं केल्यामुळे लवकर वयात मृत्युमुखी पडल्याची उदाहरणं आपल्याला दिसत आहे. अरे तुम्ही दारू पिता आणि तुमच्या आयुष्याचं वाटोळं करता, तुमचा लिव्हर खराब करता. लग्न झाल्यानंतर एक मुलगा मुलगी काही झाल्यानंतर मुलगा मुलगी लहान आहे तोपर्यंतच तुम्ही मरून जाता रे. अरे काय करायचं त्या मुलांनी, कुणाकडे बघायचं? तुम्ही दारू पिऊन मेल्यानंतर मुलगा रडत असतो, काका काका आमचा सांभाळ करा. आपल्या चुलत्याकडे तो भीक मागत असतो, शेजारच्याकडे भीक मागत असतो, काका काका माझे पप्पा दारू पिऊन मेले, आता मी कुणाकडे बघणार? अरे काय करायचं त्या लहान मुलांनी, काय करायचं त्या तुझ्या बायकोने, कुणाकडे पाहायचं जर तू दारू पिऊन मरून गेला तर? अरे म्हणूनच सांगतो, तू दारू पिऊन पर आयुष्याचं वाटोळं करतो. दारू पिऊन बायकोच्या अंगावर गळ्यामध्ये एक दागिना तू ठेवलेला नाही रे. ती बायको चार बायांच्यात बसाय गेल्यानंतर बायका विचारतात, अगं तुझं गळ्यातलं कुठे गेलं, कानातलं कुठे गेलं? तुझ्या गळ्यात एक मणी नाही, कानात साधा सोन्याचा दागिना नाही. काय सांगणार ती? ती नवऱ्याला सांगत असते, अहो दारू पाय तुम्ही, एवढं माझं सोनं नाणं मोडलेलं आहे, बायात गेल्यावर मी काय सांगू? नवरा म्हणतो काहीही सांग. म्हणून ती गाण्याच्या व्यथेतून कशी सांगते बघा. लग्न झाल्यापासून माझ्या गळ्यात नाही मनी, ओ गळ्यात नाही मनी. बायात बसल्यावर पेताड नवऱ्याची काय सांगल ती वाणी. घरामध्ये नाही पाण्याचा नळ, बायको माहेरी पळ. अरे बरोबर आहे ना. तू दारू पिऊन जर बोंबलत गावभर फिरत असशील, तुझ्या घरात साधा पाण्याचा नळ नाहीये, तुझी बायको पाण्यासाठी ह्याच्या त्याच्या दारात जाती आणि ह्याच्या त्याच्या दारातून पिण्यासाठी पाणी घेऊन येते. तुला साधी एका नळाची अरेंजमेंट करता येत नाही का? तुझी बायको तुझ्यापाशी राहावी? तू दारू पिऊन सगळ्या संसाराचा उद्ध्वस्त करील, कशाला ती बायको तुझ्यापाशी राहील? मित्रांनो, हा व्हिडिओ मी कॉमेडी माध्यमातून थोडा मनोरंजनात्मक पण मोटिवेशन संदेश हा चांगला आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. थोडं मी तुम्हाला गाण्याच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून आपल्या या भागामध्ये, आपल्या या देशामध्ये, आपल्या या राज्यामध्ये, आपल्या या गावामध्ये काय चाललंय याची मी परिस्थिती तुम्हाला सांगत आहे. तर बघा मित्रांनो, सकाळी उठल्या उठल्या त्याला दारूचं वेड लागतं. सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करतो, भांगबिंग पाडतो, पहिल्या दारूच्या गुत्त्यावरती कसा जाईल ह्याचा तो विचार करत असतो. म्हणूनच तुम्हाला सांगतो, ऐका. गोर गोमटा दिसाय चांगला, केसाचा पाडतोय कोंबडा, अहो केसाचा पाडतोय कोंबडा. दारू पिऊन घरी गेल्यावर कस काय बसा ना चोंबडा. घरामध्ये साचलंय पाण्याचं तळ, बायको माहेरी पळ. अरे दारासमोरून जी गटर गेले, ती पाऊस पडल्यानंतर गटराचं पाणी पूर्ण घरात जाते, ह्याची तुला तपास नाही. गटराचं पाणी घरात जाते, तू दारू पिऊन तिकडे गटरात पडतो या. काय करायचं त्या तुझ्या बायकोनी, काय करायचं घरदारांनी, काय करायचं तुझ्या पोरांनी? म्हणून सांगतोय, दारू पिऊन घरी गेल्यावर कस काय बसा ना चोंबडा. घरामध्ये साचलंय पाण्याचं तळ, बायको माहेरी पळ. म्हणूनच तुम्हाला सांगतो, दारू पिऊन संसाराचं वाटोळं करण्यापेक्षा घरामध्ये पाण्याचा नळ, आपलं घर, घराची परिस्थिती, घराचे गटर, गटरात जाणारं पाणी याच्याकडे थोडं तुम्ही लक्ष द्या. अरे तुम्ही दारू पिऊन संसाराचं आयुष्याचं वाटोळं करता, म्हणून तुमची बायको संसार चालवण्यासाठी स्वतः ती लोकांच्या घरी कामाला जाती, दुसरीकडे कामाला जाते आणि तुझा संसार चालवते, पण तुला त्याचं काही भान नाहीये. ती कामाला जाऊन संसार चालवती, एक दिवशी तिच्या पोटात दुखतं म्हणून ती घरी राहिली. त्याला वेड लागले, वेध लागले दारूसाठी, त्याच्याकडे पैसा नाही. त्यांनी पाहिलं बायको आपली घरी आहे, तर बायकोकडून दारूसाठी पैसे घ्यायचे म्हणून बायकोला गोडगोड बोलतोय. म्हणतोय कसा, अगं तू रोज कामाला जात जाऊ नको, किती खराब झालीस, आजारी पडत आहेस, कशाला रोज कामावर जाती? अरे तू जर रोज दारू पित असला तर तिला कामाला जावंच लागेल ना रे. आणि तिच्याकडून दारूसाठी पैसे पाहिजेत म्हणून तिला गोड कसं बोलतोय बघा. हे मी तुम्हाला एका गाण्यातून सांगतो. तिला म्हणतोय कसं बघा, अगं नेहमीच सदने कामाची घाई, कामाने गेली वायाला. ओ अगं नेहमीच सदने कामाची घाई, कामाने गेली वायाला. 10 रुपये दे मला पियाला, 10 रुपये दे मला पियाला. कसा गोड बोलतोय बघा. दारू माझी लाडाची मैना, दारू माझी लाडाची मैना, तिच्या विना मला जेवण जाईना. मटण केलंस खायाला, 10 रुपये दे मला पियाला. मटण केलंस खायाला, 10 रुपये दे मला पियाला. म्हणजे ह्याला बायको आजारी आहे, बायकोच्या पोटात दुखते, ह्याचं काही घेणं देणं नाही. फक्त तिच्याबरोबर गोड बोलायचं, पिण्यासाठी पैसे कसे मिळतील हे
त्यांनी पाहायचं. तुम्हाला मी मनापासून माझी एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही जर दारू पित असताल, कमी वयामध्ये दारू पित असताल, आयुष्याचं वाटोळं करत असताल, रोज दारू पित असताल, तर तुम्हाला कळकळीची विनंती आहे, दारूच्या आहारी जाऊ नका आणि संसाराचे वाटोळे करू नका. कोणा एका बापाच्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करू नका. माझा मोलाचा संदेश आहे, जर तुम्हाला दारू प्यायचीच असेल, दारू सोडायचीच नसेल, तर तुम्ही लग्न करून एखाद्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करू नका. म्हणजेच तुम्हाला जर दारू प्यायची असेल तर तुम्ही लग्न करू नका, आणि जर तुम्हाला लग्न करायचे असेल तर तुम्ही दारू पिऊ नका, दारूच्या आहारी जाऊ नका. म्हणूनच माझी कळकळीची विनंती आहे, गाणीतून सांगण्याची एकच माझी कळकळीची विनंती आहे, लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावं. दारू पिऊन आयुष्याचं आणि संसाराचं वाटोळं करू नका. संसार चालवायचा असेल तर व्यसनापासून आणि दारूपासून मुक्त राहा, हीच माझी कळकळीची विनंती आहे. नमस्कार, लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल किंवा कोण दारू पिऊन संसाराचं वाटोळं करायचं असेल तर त्यांच्यापर्यंत फॉरवर्ड करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.